आंबा घेतलाय, आता मस्तपैकी ह्याला धुवूया गाईज. मग सेफुली आंब्याचा रेस्क्यू होणार आहे आता. आंबा होणार आहे आणि हे आंब्याचा रेस्क्यू झाला. सेफली बाहेर निघितला आंबा, बॅरलमध्ये पडलेला पाण्यात. थांबा, हे हातात आला बघा गाईज. हे कडल जाऊन पाणी एक्स्ट्रा झालेलं ह्याच रीती आलं बघा, म्हणजे भिजलं हे सगळं फोन. जस्ट आता बघता इथं बघितलं, इथं फुटलं की राव. मग आता ह्याला फावडं आणून थोडं माती टाकली ना, मग यंदाच्या पाण्याला तसं जाते पाणी. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग बघा सकाळ मी कुठं आलो, नदीकाठी. लाईट आले मित्रांनो सकाळी, मग त्यामुळे बघा पाण्याची पिशवी घेऊन आलो होतो. म्हणजे ते गडगी पाईप पाणी वगैरे बहुतेक सोडलं म्हणून मी व्यवस्थित पाणी सोडलं नव्हतं. आणि आता मोटर चालू झाली ती, आता चाललो मी वर. चला मग. आणि गाईज हा बघा आमच्या शेताबाजूचा प्लॉट आहे, आणि इथं तुम्हाला दाखवतो बघा. पाणी आल्यावर बहुतेक इथं कोणाचं तरी लिकेज झालं आहे. परवा दिवशी झालं होतं बघा त्या तिथं लिकेज बघा. त्यामुळं एवढं किती बघा, 1 2 3 4 5 सऱ्या राहिले त्या रोटं मारायच्या, त्या तिथं लिकेज झालं होतं बघा. गाईज ऊन किती आहे बघा, खतरनाक बघा. मोटर चालू झाले. पाणी तर मित्रांनो मी सकाळी आलेलो गाईज, सकाळी मी 6:30 वाजता आलेलो. पण काय झालं माहिती आहे का, मोटर चालू होईना, काय झालं बघ. मग परत घरी गेलो, डिझेल वगैरे दूध वगैरे घालून, मग नंतर ना गावात जाऊन बाजार वगैरे करून पाण्याची पिशवी त्यात माटोल टेस्टर वगैरे आणलो आहे. आणि मित्रांनो ते टर्नर प्लेट असतं बघ मोठं बाजूचं, तिथलं एक लाल कलरचं केबल कट झालं होतं. मग त्याला जॉईंट मारलो आणि परत आता चालू झालं हो मोटर. पाणी तर सकाळीच लावलेलो झालं मग. ओके, आता आम्ही घरी जाऊया. संध्याकाळी येऊन बघा ते कडू गवत वगैरे उपसून टाकलेलं त्याला वगैरे ते एका जागेला गोळा करून त्याला खतम करावे लागेल. खतम नाही तर सगळं बघा हे पण वगैरे स्वच्छ करायचं आहे बघा. गवताचं 2-3 बूड बेडगानं आणून टाकलेलो साईडला. तर गायच बघा पाणी वगैरे सकाळीच लावलेलो, मग त्यामुळं चाललो आहे आता घरी. चला आंबा घेतलंय, आता मस्तपैकी ह्याला धुवूया. गेलं आता वर येते की नाही. बापरे, खाली गेले किती आंब. घनता जास्त वाटते त्याला, म्हणजे गोड झालेला म्हणून. आता गोड नसतं तर खाली वर आलेलं असतं. आत गेलं, आता काढायचं कसं ह्याला पाईप. आता काय आंबा तर आत गेला, थांबा पाईप पण बाहेर येते का बघ. थांबा गाईज. मग सेफुली आंब्याचा रेस्क्यू होणार आहे आता. थांबा, होणार आहे आणि हे आंब्याचा रेस्क्यू झाला. सेफली बाहेर निघितला आंबा, बॅरलमध्ये पडलेला पाण्यात. थांबा, हे हातात आला गाईज. मग आपण मागाशी मँगो आंबाचा रेस्क्यू केला, तो बुडालेला होता.
ड्रमच्या पाण्यामध्ये. मग त्याला रेस्क्यू करून त्याला खाऊन मी परत आता चाललो आहे पाणी बघायला. उसाला पाणी लावली ती, मग बघायला चाललो कुठं केली ती काय. फागुन के महिने आत्ता जस्ट मागाशी लावली ती बहुतेक. त्याला लावलेलो मी, ते गेलंय वाटतं. ते झाल्यानंतर ह्या दोघांना लावली ती. बघू आपण एक चक्कर मारून येऊ खाली, मग कळते कोण किती पाण्यात आहे. नाही तर कळत नाही. बघा गाईज, हे कडल जाऊन पाणी एक्स्ट्रा झालेलं ह्याच रीती आलं बघा. म्हणजे भिजलं हे सगळं फोन. जस्ट आता बघता इथं बघितलं इथं फुटलं की राव. मग आता ह्याला फावडं आणून थोडं माती टाकली ना, मग यंदाच्या पाण्याला तसं जाते पाणी. आता पाणी यायला इथं आलं बघा. मग आता काय करू, फावडं आणून बांधून घेऊ का पुढच्या पाण्याला करू. बघूया चला, पुढच्या पाण्याला करू. सोडा तेवढं काय, बहुतेक तिथून निम्मं जाते पाणी आणि इथून निम्मं जाते. तर काय बघा, फावडं घेऊन चाललो आहे, कारण ते बांधून घ्यावं लागेल, नाही तर उसाला पाणी नीट लागत ना. चला मग. अरे रे पाणी आलंय, थांबा बांधतो ह्याला. गाईज मग असं कोणी केलं नक्की सांगा. थांबा आता इथं फुल पाणी आहे ना, मग त्यामुळं फावडं घ्यायचं. असं फावडं घ्यायचं. थांबा बघा कुठं वर गेलं असं तरंग असं कोणी केलं नक्की सांगा. अजून एकदा करू. पाणी भरपूर पाहिजे ह्याला. हे पलटी झाला. गाईज हे बघा, वॉटरमेलनचे 2 रोपं उगवली ती, म्हणजे कलिंगड. वा किती छान आहेत. घ्या पाणी प्या, भरपूर प्या. वॉटरमेलन बघू हे मोठे होतात का, ह्याला फळ लागतात का, तुम्हाला नक्की दाखवतो. बघा तिथं 2 आहेत मित्रांनो, त्याकडेला बांधापाशी. ते तुम्हाला उद्या दाखवतो. आधी हे बघा, एवढे ते लय मोठे झालेत मित्रांनो. त्यांना त्या रोपांना थोडं फुलं पण आले. ते तुम्हाला नक्की दाखवतो, पण उद्या. फिलहाल एवढं बस व्हावं. चला मग जाऊया घरी. इथं एकदा करू लास्ट. किती साची पाणी. स्वॅग. आणि आता ऊसाची बांधणी करताना ऊस मोडलं साईडला. किती फुटवा फुटले बघा त्याला. इथं अजून थांबा तुम्हाला दाखवतो. इथं किती फुटली ती, म्हणजे फुटव्याला जास्त फुट. म्हणजे ऊस एकदा ते बुडाला तोडलं की त्याला जास्त फुटे होते.